नॉर्म होता त्या ह्याच्या टेंडर मध्ये की हायड्रोलिक टेस्टिंग झाल्याशिवाय नगरपालिकेने ताब्यात घ्यायची नाही. हो, आणि वर्षभर चालवायची होती. नॉर्म्स होता. बरं, मी त्याच्यात पत्र दिलं होतं साहेब की ह्यांना पैसे देण्यात येऊ नये, यांची हायड्रोलिक या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने ठेकेदाराला पत्र तयार करायचं. नाही ना, आणि तुम्ही आवाज द्या, भारतीय जनता पार्टीला आवाज द्या, कशा पद्धतीने तुम्ही घेतली तुम्हाला जे अपेक्षित आहे ते देतो आम्ही. एनओसी देता, अपार्टमेंटना एनओसी देता, अपार्टमेंटला कनेक्शन दिली जातात 1-1 इंचाची 3. एका कनेक्शनला पाणी येतं आणि 2 कनेक्शनला पाणी येत नाहीत, आणि तिथले जी काम करणारी माणसं आहेत ह्यांना जबाबदार धरलं जातं. बिल्डरला एनओसी देतात ती कशी देतात? पाणी एवढं आहे मुबलक, मग पाणी कमी का पडतं? योजनेचा ताब्यात घेतली तर मध्ये लिकेजेस होते. आमच्याकडे पाणी जिकडे तिकडे वाहत होतं, जुने पाईपलाईन होते म्हणून लिकेजेस होते. मग पाणी जर अवेलेबल होतं, मग खालच्या लोकांना पाणी काय मिळत आहे? योजनेचा पुन्हा काही रिसर्वे करून घेतो, ज्या त्रुटी आलेल्या आहेत त्या त्रुटीच्या अनुषंगाने आम्ही समोरच्या योजना पूर्ण होऊन जर लोकांना पाणी जर मिळणार नसेल मुबलक, तर मग तुम्ही योजना ताब्यात घेतलीत कशी काय? ठीक आहे, ज्या काही हायड्रोलिक टेस्टिंग झाल्याशिवाय ताब्यातच हे घ्यायचं. चुकीचं आहे. आणि दुसरं साहेब, तुम्ही नवीन आलाय, तुम्ही जर खरोखर आमच्या रत्नागिरीला कंटाळले नसाल, 3 वर्ष नक्की राहणार असाल, तर तुम्हाला आणखीन एक सूचना करतो की रत्नागिरी शहरातल्या सर्व अपार्टमेंट बिल्डिंगच्या सर्वे करा. खूप असेसमेंट करायची झालेली आहे.